नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी तुमच्यासमोर पंचायत राज या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे। तर पंचायत राज संबंधी दोन घटनादुरुस्त्या महत्त्वाच्या मानल्या जातात। एक आहे आपली 73वी घटनादुरुस्ती आणि दुसरी घटनादुरुस्ती आहे आपली 74वी घटनादुरुस्ती, ज्या 1992 साली करण्यात आल्या। तर त्यासंबंधी परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, चला काय आहे, तर सुरुवातीला बघा 73वी घटना दुरुस्ती कायदा कधी झालेला होता, तर 1992 साली हे विधेयक मांडण्यात आलेलं होतं। तर बघा, याच्यामध्ये भाग 9 समाविष्ट करण्यात आला आणि या भागलाच पंचायत म्हटले जाते। लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, आपल्याला भाग 9ला काय म्हटलं जाते, तर पंचायत असं म्हटले जाते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय झाली, तर याच्यामध्ये काही कलमे ॲड करण्यात आली। तर कोणती कलमे आहेत, तर बघा कलम आहे 243 ते 243 ओ पर्यंत। लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, 243 ते 243 ओ पर्यंत कलमे पंचायत राज या विषयामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। त्यानंतर बघा, याच घटनादुरुस्तीनुसार 11वी अनुसूची सुद्धा समाविष्ट करण्यात आली। बघा मित्रांनो, पंचायत राज संबंधी कितवी अनुसूची समाविष्ट करण्यात आली, 11वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर बघा, तर 20 एप्रिल 1993ला राष्ट्रपतीची काय मिळाली, संमती मिळाली आणि हे विधेयक पारित करण्यात आलं। कधी, तर 20 एप्रिल 1993। लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, जर लागू झालं असं जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे 20 एप्रिल 1993। तर बघा, आता याच्यानुसार कोणते कोणते कलम आणि कोणते कोणते विषय समाविष्ट करण्यात आले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, 243 जो मूळ कलम आहे त्या मूळ कलमामध्ये व्याख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 243 ए मध्ये ग्रामसभा दिलेली आहे। महत्त्वाचं आहे मित्रांनो, काय दिलेलं आहे, तर ग्रामसभा दिलेली आहे। बी मध्ये काय दिलेलं आहे, तर बी मध्ये पंचायती घटित करणे म्हणजे काय, तर पंचायती स्थापन करणे, बिल्ड करणे, या विषयासंबंधी हे कलम आहे। सी मध्ये काय आहे, तर पंचायतीची रचना। लक्षात ठेवा, पंचायतीची रचना कशी झाली आहे, कंपोजिशन लक्षात ठेवू शकता, सी फॉर कंपोजिशन, या प्रकारे। त्यानंतर बघा, डी मध्ये काय दिलं आहे, तर डी मध्ये जागांचे आरक्षण दिलेलं आहे। हे लक्षात घ्या, पंचायतीमध्ये जागांचे जे आरक्षण असते, आता आरक्षण डिक्लेअर केले जाते म्हणून डी फॉर डिक्लेअर असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, आरक्षण। त्यानंतर बघा मित्रांनो, ई मध्ये काय दिलं आहे, तर ई मध्ये पंचायतीचा जो कालावधी असणार आहे, कार्यकाल, तो किती वर्ष असणार आहे। तर ई मध्ये काय आहे, तर ई मध्ये आहे आपलं पंचायतींचा कालावधी। त्यानंतर बघा, एफ मध्ये काय दिलेलं आहे, तर एफ मध्ये दिलं आहे सदस्यत्वाबाबत अपात्रता। अपात्रता याचा अर्थच आपल्याला काय पकडायचा आहे, की ज्या अटी दिलेल्या आहेत सदस्य बनण्यासाठी त्या जर तो पूर्ण करू शकत नसेल तर त्याला त्या ठिकाणी फेल केलं जाईल, म्हणजे अपात्र केलं जाईल, असं लक्षात ठेवू शकता। त्यानंतर जी मध्ये काय आहे, बघा मित्रांनो, जी मध्ये पंचायतींचे अधिकार देण्यात आलेले आहेत। हे लक्षात घ्या, जी मध्ये काय देण्यात, पंचायतीचे अधिकार, ते अधिकार घेऊनच ते जनतेचा विकास करतील, म्हणजे ग्रोथ करतील। त्याच्यामुळे जी मध्ये ग्रोथ म्हणजेच काय, ग्रोथ करण्याला काय पाहिजे, आपल्याला अधिकार पाहिजेत। तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर एच मध्ये काय आहे, तर एच मध्ये कर लादण्याचा अधिकार किंवा निधी दिलेला आहे। काय दिलेला आहे, तर एच मध्ये कर लादण्याचा अधिकार दिलेला आहे। महत्त्वाचा अधिकार असतो टॅक्सचा, कर लादण्याचा अधिकार, आणि त्याच्यामध्येच काय दिला आहे, निधी सुद्धा दिला आहे। कोणाचा, तर आपल्या पंचायत संस्थांचा। त्यानंतर बघा, एच मध्ये काय दिलं आहे, आय मध्ये काय दिलेलं आहे, तर आय मध्ये वित्त आयोग दिलेला आहे। वित्त आयोग, आय फॉर इन्कम असं लक्षात ठेवू शकता, आय मध्ये दिलेला आहे वित्त आयोग। त्यानंतर बघा मित्रांनो, जे मध्ये काय दिलं आहे, तर जे मध्ये दिलेलं आहे लेखापरीक्षा। काय दिलेलं आहे, लेखापरीक्षा। त्यानंतर के मध्ये काय दिलेलं आहे, बघा के मध्ये दिलेलं आहे निवडणुका, के फॉर निवडणुका। हे लक्षात ठेवायचं। जसं ई मध्ये दिलेला आहे कालावधी, तर के फॉर कालावधी लक्षात ठेवू शकतो आपण, पण इथं उलटा करायचं आहे आपल्याला। आणि इथे के मध्ये काय दिलं आहे, के मध्ये निवडणुका, तर ई मध्ये इलेक्शन राहायला पाहिजे, पण इथे के
आणि ई याच्यामध्ये अदलाबदल करून आपण लक्षात ठेवू शकतो. ई आलं तर काय समजायचं आहे, इलेक्शन नाही कालावधी. के आलं तर काय समजायचं आहे, तर कालावधी नाही निवडणुका. त्याच्यानंतर एलमध्ये काय दिलं आहे, एलमध्ये दिलं आहे की संघ राज्य क्षेत्राला लागू आहेत. जो संघ राज्य क्षेत्र आहे त्याच्यामध्ये या काय आहेत, या पंचायती. म्हणजे संघाच्या बाहेर कसं का लागू करणार आपण, संघामध्येच राज्य आपण लागू करणार त्याच्यामुळे एलमध्ये काय दिलं आहे, संघ राज्य क्षेत्राला या लागू केलेले आहेत. त्यानंतर एममध्ये बघा, एममध्ये काय दिलं आहे का जे विवक्षित क्षेत्राला लागू नसणे. काही असे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये या गोष्टीला मनाई करण्यात आली आहे, तर ते विवक्षित क्षेत्र त्याच्यामध्ये हे लागू होणार नाही आहे. त्याच्यानंतर बघा एनमध्ये काय दिलं आहे, तर विद्यमान कायदे व पंचायत अस्तित्वात राहणे. आता हे जे बनवलेले कायदे आहेत आणि पंचायत राजचे जे काही आपले पंचायत जे काही अस्तित्वात ठेवलेली आहे ती राहणार आहे, हे काय म्हणते कलम एन म्हणते. त्यानंतर बघा लास्ट कलम आहे आपला ओ. तर ओ मध्ये काय दिलं आहे की निवडणुकीत न्यायालयाच्या हस्तक्षेपाला विरोध करण्यात आलेला आहे. तर ओ फार लक्षात ठेवू शकतो. ऑब्जेक्शन, ऑब्जेक्शन कोणाला, तर न्यायालय त्याच्यामध्ये काय करणार नाही, तर न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर मूळ कलम आहे आपलं 243 बघा, त्याच्यामध्ये ग्रामसभा. बी मध्ये दिला आहे की पंचायती घटित करणे. सी मध्ये दिलेला आहे पंचायतीची रचना. डी मध्ये दिला आहे जागाचे आरक्षण. ई मध्ये दिला आहे पंचायतीचा कालावधी. एफ मध्ये दिला आहे सदस्यत्वाबाबत अपात्रता. जी मध्ये दिला आहे पंचायतीचे अधिकार. एच मध्ये दिला आहे कर लादण्याचा अधिकार किंवा निधी दिलेला आहे. आय मध्ये दिलेला आहे वित्त आयोग. जे मध्ये दिलेला आहे लेखापरीक्षण. के मध्ये दिलेला आहे निवडणुका. एल मध्ये दिला आहे संघ राज्य क्षेत्राला लागू. एम मध्ये दिलेला आहे विवक्षित क्षेत्राला लागू नसणे. एन मध्ये दिला आहे की विद्यमान कायदे व पंचायत अस्तित्वात राहणे. आणि ओ मध्ये दिला आहे निवडणुकीत न्यायालयाच्या हस्तक्षेपाला विरोध. तर या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा व्हिडिओ वारंवार पाहून लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, 74वी घटना दुरुस्ती केलेली आहे. कधी, तर 1992 मध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. तर काय समाविष्ट करण्यात आलं, भाग समाविष्ट करण्यात आला. कोणता, 9A हा भाग समाविष्ट करण्यात आला आणि या भागालाच नाव दिलं आहे नगरपालिका असं म्हटलं गेलं. आता इलेक्शन झालेले आहे त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये राहू शकतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर 9A मध्ये दिला आहे नगरपालिका. त्यानंतर बघा मित्रांनो, कलम कोणते समाविष्ट करण्यात आले, तर मूळ कलम तर 243 आहे. पी पासून तर ZG पर्यंत कलमांचा समावेश केलेला आहे. पी पासून तर ZG म्हणजे 243P ते 243ZG लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 12व्या अनुसूचीचा याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे, तर 12व्या अनुसूचीचा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे समावेश करण्यात आलेला आहे. जसं हे जे पंचायत राजमध्ये 11वं समाविष्ट केलं, तसंच या ठिकाणी नगरपालिकामध्ये 12वं समाविष्ट केलं. ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि हा कायदा केव्हा अंमलात आला, तर कायदा अंमलात आला 1 जून 1993. महत्त्वाचा आहे, 1 जून 1993 हा कायदा काय करण्यात आला, तर कायदा अंमलात आणण्यात आला. त्याच्यानंतर बघा काही याचे महत्त्वपूर्ण कलम आहेत आणि याच्या संबंधी विषय दिलेले आहेत. तर बघा कलम आता 243 या ठिकाणी येणार, हे लक्षात घ्या. 243P पासून तर 243 ZG पर्यंत, ZG पर्यंत हे लक्षात घ्या. इथून झेडची सिरीज सुरू होते इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. झेडची सिरीज सुरू होते. तर बघा पी मध्ये काय दिलं आहे, तर पी मध्ये व्याख्या दिलेली आहे. जसं या ठिकाणी 243 मध्ये व्याख्या दिला आहे, तर इथे पी मध्ये व्याख्या दिलेली आहे. चला क्यू मध्ये काय दिलं आहे, तर क्यू मध्ये नगर परिषदांची स्थापना, हे लक्षात ठेवायचं आहे. क्यू मध्ये काय दिलं आहे, नगर परिषदांची स्थापना. आर मध्ये काय दिलं आहे, तर आर मध्ये नगर परिषदांची जी रचना असते ती आपल्याला आर मध्ये देऊन ठेवलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो एस मध्ये काय दिलेलं आहे, तर एस मध्ये प्रभाग समित्यांची स्थापना आणि रचना. एस मध्ये काय दिलं आहे, तर प्रभाग समित्यांची स्थापना आणि रचना. त्यानंतर बघा पुढे टी मध्ये काय दिलं आहे, तर टी मध्ये राखीव जागा दिलेल्या आहेत. बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राखीव जागा असतात, बरोबर आहे. तर ते या ठिकाणी टी मध्ये राखीव जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा यू मध्ये काय दिलेलं आहे, तर यू मध्ये नगर परिषदांचा कार्यकाळ दिलेला आहे. कारण नगर परिषदा किती काळापर्यंत राहतील अस्तित्वामध्ये, बरोबर आहे, ते दिलेलं आहे या ठिकाणी. कोणत्या, तर यू मध्ये दिलं आहे. तर यू मध्ये लक्षात ठेवायचं आहे कार्यकाळ. आता व्ही मध्ये काय दिलेलं आहे, तर सदस्यत्व रद्द होणे. ज्या अटी जर उमेदवार पूर्ण करू शकत नसेल, बरोबर आहे, तर त्याचं सदस्यत्व केव्हाही रद्द होऊ
शकते किंवा त्यानं अवैध मार्गाचा वापर करून इलेक्शन जिंकलेली असेल तर त्याचा सदस्यत्वसुद्धा रद्द केल्या जाऊ शकते. मात्र त्याच्यासाठी काही नियम दिलेले आहेत, त्या नियमानुसारच हे सगळं करावं लागेल. त्यानंतर बघा डब्ल्यूमध्ये काय दिलेले आहेत, तर डब्ल्यूमध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्या. अधिकार आणि जबाबदाऱ्या कोणाच्या, तर नगर परिषदांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या काय असतात ते कुठं दिले आहेत, ते डब्ल्यूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा कलम 243 एक्समध्ये काय दिलं आहे, तर कर आकारण्याचा अधिकार आणि निधी दिलेला आहे. एक्समध्ये कर आकारण्याचा अधिकार आणि निधी आपल्याला एक्समध्ये पाहायला मिळतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वायमध्ये महत्त्वाची गोष्ट काय दिली आहे, तर वायमध्ये वित्त आयोग दिलेला आहे, हे लक्षात घ्या. वायमध्ये वित्त आयोग, जसं आपण इकडे आयमध्ये वित्त आयोग पाहतो तर इकडे नगर पालिकांच्या बाबतीत वायमध्ये आपल्याला वित्त आयोग पाहायला मिळतो. त्यानंतर बघा मित्रांनो झेडमध्ये काय दिलं आहे, तर झेडमध्ये लेखांचे लेखापरीक्षण करणं, लेखांचे लेखापरीक्षण करणं या बाबी दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा आता परत झेड ए पासून सुरू झालं, कारण झेडपर्यंत संपतो, झेड ए पासून तर झेड जी पर्यंत. मग झेड ए मध्ये काय दिलं आहे, तर निवडणुका दिल्या आहेत. कोणाच्या, तर नगरपालिकांच्या निवडणुका ज्या आता सुरू आहेत. कशामध्ये दिलं आहे, ते झेड एमध्ये दिलेलं आहे. बी मध्ये काय दिलं आहे, मग झेड बी मध्ये, तर केंद्रशासित प्रदेशांना लागू केलेल्या तरतुदी. जे केंद्रशासित प्रदेश आहेत भारतामध्ये, बरोबर आहे, त्या केंद्रशासित प्रदेशांना लागू केलेल्या तरतुदी या कुठे दिलेल्या आहेत, तर या बी मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. सी मध्ये काय दिलं आहे, तर काही प्रदेशांना या तरतुदी गैर लागू. जे काही भारतामध्ये प्रदेश आहेत त्या ठिकाणी जर अशा तरतुदी लागून केल्यामुळे त्या भागाला जर धोका होत असेल तर तिथे या तरतुदी लागू नसतील. त्याच्यामुळे ते कलमसुद्धा कलम सी मध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा डी मध्ये काय दिलं आहे, डी मध्ये महत्त्वाची गोष्ट दिली आहे, जिल्हा नियोजन समिती दिलेली आहे, हे लक्षात घ्या. कलम 243 झेड डी, कलम 243 झेड डी याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर जिल्हा नियोजन समिती दिलेली आहे. त्यानंतर बघा कलम 243 झेड ई मध्ये काय दिलेलं आहे, तर झेड ई मध्ये महानगर नियोजन समिती दिलेली आहे. काय दिलेली आहे, तर बघा महानगर नियोजन समिती. त्यानंतर एफ मध्ये काय दिलं आहे, एफ म्हणजे काय, झेड एफ 243 झेड एफ याच्यामध्ये वर्तमानातील लागू कायदे आणि नगर परिषदा याच्या संबंधी माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर जो लास्टमध्ये आपला दिलेला आहे 243 झेड जी दिलेला आहे, त्याच्यामध्ये निवडणुकी संबंधी प्रकरणात न्यायालयांचा हस्तक्षेपास बंदी. काय दिलेलं आहे 243 झेड जी मध्ये, तर जे न्यायालय आहेत त्यांच्या हस्तक्षेपाला काय करण्यात आलेले आहे, तर मनाई करण्यात आलेली आहे, म्हणजे बंदी घालण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये थोडं लिहिण्यामध्ये थोडा किचकटपणा जरी वाचला असला तरी पण व्हिडिओ काळजीपूर्वक जर पाहाल आणि वारंवार जर पाहाल तर याच्या माध्यमातून याच्यावर आधारित जे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील ते प्रश्न या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकणार ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अभ्यासामध्ये थोडाफार का होईना हातभार लागेल. तर मी याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. धन्यवाद.